या आत्मशिवत्वाचा आठवडा आहे आणि वचन 12 आपण वाचणार आहोत. सर्वांनी काढलं सांग या ठिकाणी आपल्यासमोर वाचतो. पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. देवा त्याच्या वाचलेल्या सत्याने पवित्र वचनाला आशीर्वाद पाठव. या ठिकाणी प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी देवाचं वचन या ठिकाणी तो सांगत आहे. आणि प्रियानो आम्हाला या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की 8व्या अध्यायापासून जर आम्ही पाहिलं तर प्रियानो एक स्त्री जी आहे तिने व्यभिचार करताना शास्त्रीय पुरुषांनी पकडलं आणि ते प्रभू ख्रिस्ताकडे तिला घेऊन आले. त्याच्यानंतर आम्ही पाहतो प्रियानो की धोंडमार करण्यासंदर्भात आम्हाला पाहायला मिळतं. परंतु जो कोणी प्रियानो प्रथम ज्यांनी कोणी पाप केलं असेल त्यांनी प्रथम दगड मारावा, धोंडमार करावा अशी प्रभू ख्रिस्ताने आज्ञा केली सांगितलं. आणि त्याच्यानंतर आम्ही पाहतो की एक करून सर्वजण त्या ठिकाणी निघून गेले. आणि त्याच्यानंतर आम्ही पाहतो प्रियानो की त्या स्त्रीला प्रभू ख्रिस्त म्हणतो की धोंडमार करणारे कुठे आहे, आणि ते म्हणते की सर्व निघून गेले. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू ख्रिस्त म्हणतो की इथून पुढे तू पाप करू नको. आणि हे झाल्यानंतर पुढे आम्ही पाहतो की 12व्या वचनाकडे ज्यास आम्ही येतो प्रियानो त्यास आम्हाला देवाचं वचन त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू त्यांना पुन्हा म्हणाला की मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा जगाचा प्रकाश आहे प्रियानो. आणि म्हणून हा आजचा आमचा विषय आहे. आणि प्रियानो देवाचं वचन आम्हाला हे सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त हा जगाचा प्रकाश आहे प्रियानो. तो जगाचा प्रकाश म्हणून प्रियानो तो या जगामध्ये तो आला प्रियानो. आणि म्हणून ही फार महत्वाची बाब आम्हाला प्रियानो पाहायला मिळते. आणि म्हणून परमेश्वराचं वचन तुम्ही आम्ही पाहत असताना प्रियानो देवाचं वचन आम्हाला हे सांगत आहे की प्रभू येशू हा जगाचा प्रकाश आहे. आजच्या या धावपळीच्या आणि अनिश्चिततेने भरलेल्या जगाकडे जर आम्ही पाहिलं प्रियानो तर परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की जे जग आहे, जगातले जे वेगवेगळे लोक आहेत तर आम्ही पाहतो की ते लोक प्रियानो वेगवेगळ्या प्रियानो अंधारामध्ये भरलेले आहेत प्रियानो. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा प्रियानो प्रकाश म्हणून तो या जगामध्ये तो आलेला आहे. आणि म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की आज प्रियानो आम्ही पाहतो की जगाकडे जर आम्ही पाहिलं तर आज पुष्कळशे लोक प्रियानो अनेक प्रकारच्या अंधाराने ते ग्रस्त आहेत प्रियानो. आणि पुष्कळांच्या जीवनामध्ये निराशा पण आहे, चिंता आहे प्रियानो, आजार पण आहे, पाप आहे. आणि अशा अंधाराने आम्ही पाहतो प्रियानो की अनेक लोक प्रियानो भरलेले आम्हाला पाहायला मिळतात. आणि अशा ठिकाणी आम्ही पाहतो की अशा या भविष्याच्या चिंतेचा अंधार आम्ही पाहतो की त्या लोकांमध्ये आम्हाला पाहायला मिळतं. म्हणजे आज चिंता क्रांत होऊन गेलेली आहे किंवा चिंता गळत बसलेली आहे. आणि हा जो एक प्रकारे आम्ही जर पाहिला तर त्यानं हा अंधार आहे. आणि हा अंधार पापाचा आम्हाला त्यानं पाहायला मिळतो. आणि म्हणून त्यानं देवाचं वचन आम्हाला सांगतं की अंधारात जर आम्ही पाहिलं तर जो मनुष्य अंधारामध्ये जीवन जगत आहे त्याला मार्ग दिसत नाही. आणि जर आम्ही एखाद्या मार्गाने जर आम्ही प्रवास करत आहोत आणि अंधार आहे त्यामुळे आमच्याजवळ जर काही उजेडाचं साधन नाही तर त्या अंधारामधून कसं आम्हाला जावं हे आम्हाला कळत नाही प्रियानो. आम्हाला मार्ग दिसत नाही, आम्ही कुठे पाऊल टाकावं हे आम्हाला समजत नाही. आणि म्हणून जर अशा या ठिकाणी अशा या जीवनामध्ये जर आम्ही पाहतो की अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस मनुष्य सापडतो प्रियानो त्याच तो अडखायला लागतो. आता पुढे कसं जायचं, काय करायचं हे त्याला समजत नाही प्रियानो. आणि आम्ही पाहतो की त्याची दिशाभूल होताना आम्हाला पाहायला मिळते प्रियानो की ज्या मार्गाने त्याने गेलं पाहिजे ते त्या मार्गावरती प्रकाश नसल्यामुळे आम्ही पाहतो प्रियानो की त्या अंधारामध्ये त्याची दिशाभूल होती प्रियानो. आणि तो मार्ग तो भटकून जातो. आणि ही फार महत्वाची
बाब या ठिकाणी आम्हाला प्रियानो पाहायला मिळते. आणि म्हणून प्रियानो आम्ही जर पाहिलं प्रियानो तर अशा या काळामध्ये प्रियानो परमेश्वराचं वचन या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी सांगत आहे. कारण सुरुवातीचे जे वचन जर आम्ही पाहिले तर प्रियानो त्या स्त्रीला पाप करताना तिला पकडलेला आहे. आणि नंतर आम्ही या 12व्या वचनाकडे ज्यास आम्ही पाहतो प्रियानो त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त जगाचा प्रकाश म्हणून त्या ठिकाणी सांगत आहे. म्हणजे त्याच्यावर विश्वास करणाऱ्यांना, त्याच्यावर विश्वास करणाऱ्यांना, त्याचं अनुसरण करणाऱ्यांना त्याला आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त तो सर्व प्रकारच्या मलिनतेमधून, सर्व प्रकारच्या पापाच्या बंधनामधून तो सोडवणारा तो परमेश्वर आहे प्रियानो. आणि ही महत्वाची बाब या ठिकाणी आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा जगाचा प्रकाश आहे प्रियानो. आणि म्हणून देवाचं वचन प्रियानो आम्हाला या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला एक महान आश्वासन देत आहे. ते म्हणजे मी जगाचा प्रकाश आहे. आणि हे 12व्या वचनामध्ये प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो. आणि म्हणून परमेश्वराचं वचन या ठिकाणी आम्हाला सांगतं की प्रभू येशूने असं या ठिकाणी म्हटलं नाही प्रियानो की मी मार्ग दाखवतो, मी तुम्हाला मार्ग दाखवतो असं प्रभू ख्रिस्त म्हटला नाही. तर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे प्रियानो की मी स्वतः जगाचा प्रकाश आहे. तो स्वतः प्रभू येशू ख्रिस्त हा जगाचा प्रकाश आहे प्रियानो. आणि आज आम्ही पाहतो प्रियानो की परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की संपूर्ण मानव जात ही पापाच्या अंधाराने ती ग्रस्त होती प्रियानो. संपूर्ण पापाच्या मलिनतेमध्ये मनुष्य जात होती आणि त्या पापाच्या बंधनामधून सोडवण्यासाठी आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये जगाचा प्रकाश म्हणून तो आलेला आहे. आणि म्हणून आम्हाला प्रियानो परमेश्वराचं वचन आहे आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं की तो जगाचा प्रकाश म्हणून तो या जगामध्ये तो आलेला आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताकडे जर ज्यावेळेस आम्ही पाहतो प्रियानो त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं येण्याचा उद्देश आहे किंवा त्याच्या संदर्भात जे स्वतः त्यांनी जे शब्द जे उद्गार वाक्य जे उच्चार केले आहे त्याच्याविषयी जर आम्ही पाहिलं प्रियानो तर त्यांना आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त हा अंधार दूर करणारा तो आम्हाला पाहायला मिळतो. आणि ही पहिली महत्वाची बाब आम्हाला या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त हा प्रियानो अंधार दूर करतो प्रियानो किंवा अंधार दूर करणारा तो प्रकाश आहे. आणि मानवाचं जीवनाकडे जर आम्ही पाहिलं तर मानवाचं जे जीवन आहे ते पापाच्या किंवा पापामुळे प्रियानो आम्ही पाहतो की पापाच्या अंधारामध्ये तो होता, पापाच्या गुलामगिरीमध्ये होता. आणि त्या मनुष्याच्या जीवनाला प्रियानो मनुष्याचं जे जीवन जे पापामध्ये गुरफटलेलं होतं त्या परिस्थितीमधून काढण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त हा प्रकाश म्हणून तो आलेला आहे. आणि म्हणून ही महत्वाची बाब प्रियानो आम्हाला या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून 1 ते 8व्या अध्यायाचं 1 ते 11 या वचनामध्ये तो पापाचा जो उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच्याविषयी आम्हाला या ठिकाणी प्रियानो पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त हा प्रियानो जगाचा प्रकाश आहे. तो पापाचा विकार दूर करतो प्रियानो. आणि म्हणून प्रियानो आम्ही जर देवाच्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं प्रियानो तर अंधार म्हणजे केवळ प्रकाशाचा अभाव नाही तर प्रकाशाच्या अनुपस्थितीमुळे आम्ही पाहतो प्रियानो की जी अंधाराची जी शक्ती आहे ती प्रबळ आम्हाला वाटते. परंतु या ठिकाणी आम्ही देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो की अंधाराविषयी आज आम्ही विचार करतो किंवा केवळ प्रकाशाचा अभाव नाही तर पवित्र शास्त्रानुसार प्रियानो जर आम्ही पाहिलं तर प्रियानो अंधार जो आहे तो पाप आहे प्रियानो. आणि ही महत्वाची बाब आम्हाला देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. जो अंधार हा शब्द प्रयोग आम्हाला प्रियानो या ठिकाणी पाहायला मिळत आहे हा आम्हाला प्रियानो पापाचं दर्शक आहे प्रियानो. आणि म्हणून आज आम्ही मनुष्याच्या जीवनाकडे जास्त आम्ही पाहतो प्रियानो पुष्कळदा त्याच्या जीवनामध्ये अशा अनेक प्रकारचं पापाचं अंधार आम्हाला त्याच्या जीवनामध्ये पाहायला मिळतं प्रियानो. पुष्कळदा निराशा आहे, निराशेचं अंधार आहे किंवा भविष्याबद्दलची चिंता आहे आणि अशा अनेक चिंता
प्रियानो आज मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो की त्याला भेडसावताना आम्हाला पाहायला मिळतं. परंतु अशा सर्व प्रकारच्या अंधारापासून, सर्व प्रकारच्या चिंतेपासून प्रियानो आम्हाला सोडवण्यासाठी, आमचं जीवन प्रकाशित करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त हा जगाचा प्रकाश म्हणून तो आलेला आहे प्रियानो. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला जर आम्ही पुढे पाहिलं तर या 12व्या वचनामध्ये प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो की देवाचं वचन आम्हाला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त हा जगाचा प्रकाश आहे. आणि जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताला अनुसरतो प्रियानो तो अंधारात चालत नाही तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील प्रियानो. आणि ही फार महत्वपूर्ण बाब आम्हाला ह्या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आज तुम्ही आणि प्रियानो ख्रिस्ताला अनुसरणारे आम्ही देवाचे विश्वासणारे आम्ही लोक आहोत प्रियानो. म्हणून आज तुमचं आणि माझं जीवनाचा उद्देश प्रियानो आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. जर आम्ही त्याला अनुसरलेला आहे प्रियानो तर आमच्या जीवनामध्ये या गोष्टी नसाव्या प्रियानो तर देवाला आवडणाऱ्या गोष्टी असाव्या. आणि ही महत्वपूर्ण बाब या ठिकाणी आम्हाला परमेश्वराच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून प्रियानो देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी आम्ही जर पाहिलं तर देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की ज्यावेळेस एखाद्या खोलीमध्ये आम्ही पाहतो प्रियानो की एखाद्या खोलीमध्ये एक लहानशी जी खोली आहे त्या खोलीमध्ये अंधार आहे आणि जर एक लहानशी मेणबत्ती जरी आम्ही त्या खोलीमध्ये जर आम्ही पेटवली प्रियानो तर त्या ठिकाणी असलेला जो अंधार आहे तो पळून जातो प्रियानो. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी हेच सांगतं की अंधाराची जी स्वतःची जी अशी शक्ती नसते परंतु त्या ठिकाणी प्रकाशाचा अभाव असल्यामुळे किंवा प्रकाशाची अनुपस्थिती असल्यामुळे आम्ही पाहतो प्रियानो की ते अंधार जो आहे त्याचं शक्ती आम्हाला वाटते प्रियानो. परंतु देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं जर आम्ही ख्रिस्ताला जर आम्ही अनुसरतो प्रियानो त्याच्या मागे जर आम्ही चालतो त्याच्या पावलावर पाऊल ठेवून जर आम्ही जीवन जगतो तर सर्व प्रकारचा अंधार जो आहे तो प्रियानो तो दूर होतो प्रियानो तो निघून जातो. आणि प्रियानो आम्हाला देवाचं वचन हे या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त हा जीवनाचा प्रकाश आहे. जसं एक लहानशी मेणबत्ती प्रियानो अंधार त्या खोलीतला दूर करते त्याप्रमाणे आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो की आमच्या जीवनातलं असणारं सर्व प्रकारची मलिनता, सर्व प्रकारचं पाप प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रकाशाच्या द्वारे निघून जातो प्रियानो. त्याला अनुसरण्याच्या द्वारे त्याचा विश्वास ठेवण्याच्या द्वारे आम्ही पाहतो प्रियानो की आम्हाला त्यामधून परमेश्वराने सुटका केलेली आहे. कारण तो जगाचा प्रकाश म्हणून तुमच्या आणि माझ्या जीवनाचा तो प्रकाश म्हणून तो या जगामध्ये तो आलेला आहे. आणि म्हणून ही फार महत्वपूर्ण बाब या ठिकाणी आम्हाला देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते प्रियानो. आणि म्हणून जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये येतो प्रियानो तेव्हा आम्हाला पाहायला मिळतं की तो आपल्या हृदयातील पापाचा आणि प्रियानो निराशेचा जो अंधार आहे प्रियानो तो दूर करतो प्रियानो. आज आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनाचा प्रकाश म्हणून त्याला स्वीकारणं गरजेचं आहे. कारण त्याचा हा उद्देश आहे आणि तो प्रियानो जगाचा प्रकाश म्हणून तो या जगामध्ये आलेला आहे. आणि ते प्रकाशाची प्रजा म्हणून तरी सुद्धा आम्हाला निवडलेला आहे प्रियानो. आज प्रियानो परमेश्वराच्या वचनाकडे तुम्ही आणि पाहत असताना परमेश्वराचं वचन आम्हाला हे सांगत आहे की मीच जगाचा प्रकाश आहे. आणि पुष्कळ त्यांना आम्ही पाहतो की लोक या जगामध्ये होऊन गेले प्रियानो परंतु त्यांनी असं म्हटलं नाही की मी जगाचा प्रकाश आहे. केवळ प्रभू येशू ख्रिस्त हा त्यांनी म्हटलं की मी जगाचा प्रकाश आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त हा पूर्ण मानव आणि पूर्ण देव आहे. आणि त्यांना आम्ही पाहतो की जे देवाची जी दैवी योजना होती पूर्ण करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये तो आलेला होता. आणि त्याला ठाऊक होतं की मला माझं पाठवण्याचा उद्देश मला माझ्या जगामध्ये जाण्याचा उद्देश काय आहे ते तो पूर्ण जाणून होता प्रियानो. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की या 12व्या वचनामध्ये या समुदाय या लोकांना तो सांगत आहे की
मीच जगाचा प्रकाश आहे आणि तो प्रभू येशू ख्रिस्त तो तुमच्या आणि माझ्या जीवनाचा तो प्रकाश म्हणून तो आलेला आहे प्रियानो. आणि मग आज ही महत्वाची बाब प्रियानो आज आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा अंधार दूर करणारा प्रकाश आहे प्रियानो. आज आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचा जर निराशा पण असेल प्रियानो, अशा प्रकारचा जर अंधार असेल जो आम्हाला समजत नाही प्रियानो, आज त्या अंधारामधून जर आम्हाला बाहेर पडायचं आहे तर आम्हाला प्रभू येशूजवळ येणं गरजेचं आहे, त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे, त्याला अनुसरणं गरजेचं आहे. म्हणजे आम्हाला त्याच्या पाऊलावर पाऊल ठेवून जे आमचं विश्वासाचं जे जीवन आहे ते आम्हाला जगणं महत्वपूर्ण आहे प्रियानो. आणि म्हणून देवाचं वचन जर आम्ही पाहिलं तर 12व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की दुसरी महत्वाची अट त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते की देवाचं वचन आम्हाला सांगतं की प्रभू येशूला अनुसरणे ही अट आहे प्रियानो. कारण प्रभू येशू ख्रिस्त हा जगाचा प्रकाश आहे. तो आम्ही पाहतो प्रियानो की अंधार दूर करणारा म्हणजे पाप दूर करणारा तो प्रकाश आहे प्रियानो. ही पहिली महत्वाची बाब आम्ही पाहिली. आणि दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते ती म्हणजे प्रियानो आम्ही पाहतो की प्रभू येशू हा जगाचा प्रकाश आहे आणि प्रियानो प्रभू येशूला अनुसरण ही अट आहे. जर आम्हाला आमचं जीवन जर प्रकाशित करून घ्यायचं आहे तर प्रियानो आम्हाला त्याला अनुसरणं, त्याला स्वीकारणं आणि त्याचं पावलावर पाऊल ठेवून आम्हाला आमचं जे दैनंदिन जे जीवन आहे प्रियानो ते फार महत्वपूर्ण आहे. आणि म्हणून त्यासाठी देवाचं वचन आम्हाला सांगतं, परमेश्वराचं वचन आम्ही पाहतो प्रियानो की प्रभूला अनुसरण ही अट आहे. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो देवाचं वचन आम्हाला सांगतं की जो प्रभू ख्रिस्ताला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. आणि प्रकाश आहे हे जाणून घेणं पुरेसं नाही प्रियानो. कारण प्रभू ख्रिस्ताने म्हटलं की मी जगाचा प्रकाश आहे आणि त्या प्रकाशाला फक्त जाणून घेणं पुरेसं नाही तर त्याचं अनुकरण, त्याचं अनुसरण, त्याला अनुसरण हे फार महत्वपूर्ण आहे प्रियानो. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं की त्या प्रकाशाच्या दिशेने प्रियानो आम्हाला आमचं जीवन जगणं आहे प्रियानो. त्या प्रकाशाच्या दिशेने आम्हाला चालायचं आहे प्रियानो. आणि ही महत्वाची बाब आम्हाला या 12व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या वचनामध्ये तो सांगतो की जो मला अनुसरतो, आज प्रियानो आम्हाला आमचं जीवन ख्रिस्ताला अनुसरणारा करणं गरजेचं आहे. त्याच्या मार्गावरती आम्हाला चालणं गरजेचं आहे प्रियानो. कारण अनुसरण म्हणजे याच्याविषयी जर प्रियानो तुम्ही आम्ही पाहिलं तर परमेश्वराच्या वचनामध्ये आम्ही पाहतो की अनुसरण म्हणजे प्रियानो प्रभू ख्रिस्ताच्या शब्दावरती म्हणजे त्याच्या वचनावरती विश्वास ठेवणं आहे प्रियानो. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं की प्रभू ख्रिस्त म्हणतो की मीच जगाचा प्रकाश आहे. या शब्दावरती, या वचनावरती विश्वास ठेवणं म्हणजे त्याला अनुसरण आहे प्रियानो. कारण तो जगाचा प्रकाश आहे आणि म्हणून त्याचं आम्हाला अनुसरायचं आहे प्रियानो. त्याला अनुसरणं हे आम्हाला देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि आज तुम्ही आणि आपल्या दैनंदिन जीवनाविषयी ज्यास आम्ही विचार करतो प्रियानो त्यास आम्हाला देवाचं वचन आम्हाला हे सांगतं की आम्ही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रियानो परमेश्वराच्या वचनाप्रमाणे, त्याच्या शिकवणीप्रमाणे, त्याच्या आज्ञेप्रमाणे आमचं जे जीवन आहे ते त्याच्या पावलावर पाऊल घेऊन आम्हाला आमचं जीवन आम्हाला जगायचं आहे प्रियानो. आणि म्हणून ही महत्वाची बाब या ठिकाणी आम्हाला देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो. जर त्यांना आम्ही आपलं जे तोंड आहे किंवा आपण प्रकाशाकडे जर पाठ फिरून जर आम्ही चालतो प्रियानो तर आपल्यासमोर फक्त आपली सावली राहते प्रियानो, आपली सावली राहते. आणि प्रियानो सावली म्हणजे आपला सावली आणि अंधार आहे. आणि ही महत्वपूर्ण बाब आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. परंतु जर आम्ही त्या प्रकाशाकडे जर आम्ही आपलं तोंड करून जर आम्ही चालतो प्रियानो तर तो प्रकाश आमच्या तोंडावरती किंवा आमच्या समोर येतो प्रियानो. आणि जो आमची ती सावली आहे ती
माग निघून जातो, म्हणजे जो अंधार जो आहे तो निघून जातो प्रियानो. म्हणजे प्रभू ख्रिस्ताचा जो प्रकाश आहे तो आम्हाला प्रकाशित करतो आणि आमचं जीवन हे परमेश्वर देवा तो आशीर्वादित करतो प्रियानो. आमच्या जीवनातलं सर्व प्रकारचं अंधाराच्या गोष्टी तो काढून टाकतो आणि म्हणून त्याला अनुसरण हे फार महत्वपूर्ण आहे. म्हणून प्रकाशाकडे म्हणजे प्रभू ख्रिस्ताकडे पाहणं, त्याच्या वचनाकडे लक्ष पुरविणं आणि प्रियानं त्याच्या पाऊल ठेवून जे आमचं जे जीवन आहे ते जगणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून ही महत्वाची बाब आम्हाला या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते प्रियानो. आणि म्हणून जर पुढे जर आम्ही या ठिकाणी 12व्या वचनाकडे जर आम्ही पाहिलं तर देवाचं वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं प्रियानो की तिसरी महत्वाची बाब त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू हा जीवनाच्या प्रकाशाचं वचन आहे प्रियानो. आणि म्हणून ही फार महत्वाची बाब या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. कारण प्रभू येशू म्हणतो की मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालला नाही तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश नाही. आणि प्रभू येशू हा जीवनाचा प्रकाशाचं वचन आहे प्रियानो. आणि ज्यावेळेस आम्ही त्याला अनुसरतो प्रियानो, त्याच्या मार्गावरती आम्ही चालतो प्रियानो, त्यावेळेस परमेश्वर देवा तो आम्हाला आमचं जीवन त्यानं तो आशीर्वादित करतो. आणि ही महत्वाची बाब या ठिकाणी आम्हाला देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते. आणि म्हणून प्रभू येशूला अनुसरणाऱ्या व्यक्तीला किंवा प्रभू येशू अनुसरणाऱ्याला दोन मोठे आशीर्वाद देतो प्रियानो. ही महत्वाची बाब या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. आणि ते दोन मोठे आशीर्वाद आम्हाला 12व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. जर आम्ही प्रभू ख्रिस्ताला आम्ही स्वीकारलेला आहे, त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे, त्याला जर आम्ही अनुसरलेला आहे तर दोन मोठे आशीर्वाद त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात. आणि त्यामध्ये पहिला जो आशीर्वाद आहे तो म्हणजे जो प्रभू ख्रिस्ताला अनुसरतो प्रियानो, तो व्यक्ती तो विश्वासणारा तो अंधारात चालत नाही प्रियानो, तो अंधारात चालत नाही. ही हा मोठा आशीर्वाद या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. कारण परमेश्वर देव आपल्या जीवनात योग्य दिशा देतो प्रियानो. कारण जो व्यक्ती त्याला अनुसरलेला आहे, त्याच्या मार्गावरती चालत आहे, परमेश्वराच्या विधी-नियमांचं जो व्यक्ती पालन करत आहे, जो विश्वासाने त्याच्या वचनाप्रमाणे जो जीवन जगत आहे प्रियानो, त्याच्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारचा अंधार राहत नाही. कारण तो व्यक्ती ख्रिस्ताला अनुसरलेला आहे आणि ख्रिस्त हा जगाचा प्रकाश आहे. त्याच्या प्रकाशाने तो त्याच्या विश्वास लोकांना, त्याच्या अनुयायांना तो प्रकाशित करतो प्रियानो. आणि म्हणून ही महत्वाची बाब या ठिकाणी आम्हाला देवाचं वचन आम्हाला सांगतो प्रियानो की ख्रिस्ताला अनुसरण किती महत्वाचं आहे. कारण तो आम्हाला प्रियानो जो व्यक्ती ख्रिस्ताला अनुसरतो तो व्यक्ती अंधारात चालत नाही प्रियानो, म्हणजे अंधारात चालणारच नाही. या ठिकाणी प्रियानो गॅरंटेड वचन आम्हाला त्या ठिकाणी पाहतो. आणि सहजचा उल्लेख आम्हाला त्या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतो प्रियानो. आणि हा मोठा आशीर्वाद प्रियानो आम्हाला या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो प्रियानो की परमेश्वर देव त्याच्या विश्वासांना, त्याच्या अनुयायांना किंवा त्याला अनुसरणाऱ्या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये परमेश्वर देवा योग्य दिशा दाखवतो प्रियानो. त्याला चुकीच्या मार्गावर तो घेऊन जात नाही, तर ज्या मार्गाने तो गेला पाहिजे त्या मार्गाने जाण्यासाठी परमेश्वर देवा त्याला सुबुद्धी ज्ञान देतो प्रियानो. त्याला चांगलं मार्गदर्शन परमेश्वर करतो. हे आम्हाला देवाच्या वचनामध्ये पाहायला मिळतं. आणि ही महत्वाची गोष्ट या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. जीवनाच्या आम्ही पाहतो प्रियानो व्यक्तिगत जीवनामध्ये निर्णय घेण्यासाठी परमेश्वर त्याला मार्गदर्शन करतो प्रियानो, त्याला सहाय्य करतो. आणि आम्ही पाहतो की त्याला आपल्या जीवनामध्ये परमेश्वर देवा भटकू देत नाही प्रियानो. कारण त्याने ख्रिस्ताला अनुसरलेला आहे आणि ख्रिस्ताच्या मार्गे तो चालत आहे प्रियानो. म्हणून तो अंधारात चालत नाही, तर त्याच्या जीवनामध्ये परमेश्वर योग्य निर्णय घेण्यासाठी त्याला परमेश्वर सहाय्य करतो, त्याला भटकू देत नाही. परमेश्वर त्याच्या जीवनाला तो आकार देणारा तो परमेश्वर आहे. आणि ही महत्वाची बाब या ठिकाणी आम्हाला देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते प्रियानो. आणि दुसरी
बाप किंवा दुसरा मोठा आशीर्वाद जर या वचनामध्ये आम्ही पाहिला तर 12व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश आहे. ही महत्वाची बाब या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. कारण आम्ही ख्रिस्ताला अनुसरलेला आहे. ख्रिस्ताला आम्ही पाठबळ झालेलो नाही तर आम्ही ख्रिस्ताकडे आमचं लक्ष आहे. ख्रिस्त आम्हाला ठाऊक आहे आणि त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी आम्ही पाहतो की आपलं बलिदान दिलेलं आहे आणि त्या बलिदानाच्या द्वारे जो कोणी त्याच्या विश्वास करतो त्याला सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. त्याने आमचं तारण केलेलं आहे आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस प्रभू ख्रिस्ताकडे आम्ही पाहतो त्यावेळेस आम्हाला आमच्या सर्व आमच्या पापांची त्यांनी वाहिलेल्या आमच्या बलिदानाची आम्ही आठवण करतो आणि म्हणून ही महत्वपूर्ण बाब या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू ख्रिस्त हा जीवनाचा प्रकाशाचं वचन आहे आणि ते सार्वकालिक जीवनाचं वचन प्रभूने आम्हाला दिलेलं आहे आणि जो त्याला अनुसरतो तो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश आहे. आज तुम्ही आणि देवाचे विश्वास या नात्याने आज परमेश्वराने आम्हाला ही महत्वपूर्ण जबाबदारी त्याने आम्हाला सोपवलेली आहे. या जबाबदारीसाठी या उद्देशासाठी परमेश्वराने त्याने आम्हाला निवडलेलं आहे आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं की त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश आहे. कारण प्रकाश हा केवळ आपल्याला मार्ग दाखवत नाही तो फक्त आम्हाला मार्ग दाखवत नाही की आम्ही कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे हे तो आम्हाला दाखवत नाही तर तो आपल्यामध्ये जीवन म्हणजे उत्साह, शांती, आनंद आणि आशा निर्माण करतो आणि ही महत्वाची बाब या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. ज्यावेळेस आम्ही पाहतो की अंधारामधून जात असताना आम्हाला भीती वाटते आणि केव्हा अंधार संपल याचा आम्ही विचार करतो परंतु ज्यावेळेस प्रकाश आमच्या डोळ्यासमोर असतो त्यावेळेस आम्ही पाहतो की प्रकाश दिसल्यानंतर आम्ही पाहतो की आम्ही अधिक त्या प्रकाशाकडे किंवा पुढे जाण्यासाठी आम्हाला एक उत्साह असतो, आम्हाला आनंद असतो. परंतु अंधारामध्ये चालायला आम्हाला भीती वाटते आणि म्हणून तशाच प्रकारची बाब या ठिकाणी आम्हाला देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं आणि म्हणून प्रकाशाचं जे जीवन आहे ते फार महत्वपूर्ण आहे आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही आम्ही पाहत असताना परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की आपल्यामध्ये प्रकाश म्हणजे प्रभू ख्रिस्त हा आमच्यामध्ये तो जीवन निर्माण करतो. तो आमच्या जीवनामध्ये तो आम्हाला एक उत्साहपूर्ण तो आशीर्वाद तो आम्हाला देतो आणि ज्यावेळेस मनुष्य आज्ञाभंगाच्या पापामुळे ज्या हवेमुळे पाप केलं त्यावेळेस आज्ञाभंगाच्या पापामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये मरण आलं आणि सार्वकालिक जे जीवन प्रभूने त्यांना दिलं होतं ते त्यामधून ते परावृत्त झाले मागे हटले गेले आणि आम्ही पाहतो मनुष्याच्या जीवनामध्ये निराशा पण आलं. परंतु आम्ही पाहतो की ते निराशा पण दूर करण्यासाठी प्रभू ख्रिस्त स्वतः जगाचा प्रकाश म्हणून आमचा जीवनाचा प्रकाश म्हणून तो या जगामध्ये तो आला आणि सर्व अखिल मानव जातीचं जे पाप आहे ते तिने आपल्यावरती घेतलं आणि आमचं जीवन त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. केव्हा आमचं जीवन प्रकाशित होतं ज्यावेळेस आम्ही त्याला आपल्या व्यक्तिगत जीवनाचा उद्धार करता दारणारा मुक्तिदाता म्हणून आम्ही स्वीकारतो त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याच्या वचनाप्रमाणे चालतो त्यावेळेस या गोष्टी घडून येतात. आज महत्वपूर्ण बाब या ठिकाणी आम्हाला देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं आणि हा असा प्रकाश आहे जो प्रभू ख्रिस्त प्रकाश म्हणून जो आला तो आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जातो तो आम्हाला सार्वकालिक जीवन देतो आणि म्हणून योहान 3:16 आम्हाला पाहायला मिळतो जो कोणी त्याचा विश्वास करतो त्याचा नाश होणे तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. ही फार महत्वपूर्ण बाब आम्हाला देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते म्हणून आज तो आम्हाला सार्वकालिक जीवन देण्यासाठी प्रभू ख्रिस्त या जगामध्ये तो आलेला आहे. आज तुम्ही आणि मी त्या प्रकाशाकडे आज आम्ही आमचं लक्ष पूर्णपणे केंद्रित करूया. प्रभू ख्रिस्ताचं येण्याचा महत्व आम्ही समजून घेऊया आणि जो जगाचा प्रकाश म्हणून त्यांनी संबोधलेला आहे स्वतःला आणि
त्यानो आम्हाला या संपूर्ण जगाला प्रकाशाची गरज होती, कारण संपूर्ण जग, संपूर्ण मानवजात जी आहे ती पापामध्ये अडकलेली होती. पापाच्या बंधनामधून सोडवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त तो आला आणि प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये असणारा जो अंधार आहे, जे पाप आहे, ते प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याच्या द्वारे, त्याला स्वीकारण्याच्या द्वारे, त्याला अनुसरण्याच्या द्वारे आम्ही पाहतो की त्याला, त्या व्यक्तीला, त्या विश्वासाला अंधारामधून परमेश्वराने काढलेला आहे आणि त्याच्या खाली त्यानो जीवनाचा प्रकाश दिलेला आहे. आज तुम्ही आणि मी त्या जीवनाच्या प्रकाशाची आम्ही लेकरं आम्ही आहोत. त्यानो त्याची विश्वास जर आम्ही आहोत, आज त्यानं आम्हाला ते प्रकाशाची फळं आम्हाला देणं गरजेचं आहे. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं त्यानो तो सार्वकालिक जीवन देणारा तो प्रभू आहे. त्यानो सार्वकालिक जीवन देणारा तो प्रकाश आहे. आज त्यानो तुम्ही आणि या प्रवचनाच्या विधीकडे जात असताना तर आज आपण स्वतःचं परीक्षण करूया. त्यानं आज आपण आपल्या जीवनात असा कोणता अंधार आहे की ज्याच्यामुळे आज माझं जीवन निराशापण आहे, ज्याच्यामुळे आज मला पूर्णपणे प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रकाशाची गरज आहे, याची आज आम्ही तपासणी करूया त्यानो. आणि जो आमच्या आत्मिक जीवनासाठी जो त्रासदायक आहे त्यानो, अशा प्रकारच्या गोष्टीसाठी आज आम्ही स्वतःच्या जीवनाचा आम्ही अवलोकन करूया त्यानो. आणि आत्मिक जीवनामध्ये आम्ही पुढे जाण्यासाठी आज आम्हाला आमच्या जीवनाची तपासणी करणं गरजेचं आहे. आज ही तपासणी करून त्यानो प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये आपण येऊया त्यानो. देव प्रभू आलेल्या थोडक्यात या वचनाच्या द्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करो. या सगळ्याला आपण प्रार्थना करू आणि मग आपण प्रभू वचनाच्या